पुणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। पुण्याला आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि या संदर्भातली अनेक माहिती जी आहे ती आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडनं। अक्षय, आपण बघतोय मुंबईची तुंबई झालेली आहे, पुण्यातली काय माहिती आहे? तर आपण बघतोय पुण्याची जी परिस्थिती आणि त्याचा सगळा आढावा जो आहे तो आपण आपले प्रतिनिधी अक्षयकडनं घेणार आहोत। अक्षय, पुण्यातली काय परिस्थिती आहे? कारण मुंबई जी आहे ती तुंबई झालेली आहे या पावसामुळे। पुणे जिल्ह्यात आता जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे, आज पावसाचा रेड अलर्ट आहे, तिथली काय माहिती? आज आपण जर बघितलं तर शहराची परिस्थिती देखील काहीशी तशीच आहे, कारण मध्यवर्ती भाग असेल किंवा उपनगर असेल, सकाळपासून शहरातल्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे। एका बाजूला दिलासादायक बातमी जरी बळीराजाला असली तरीसुद्धा आपण जर बघितलं तर चाकरमानी जे पुण्यातले आहेत, जे पुणे शहराच्या उपनगरात काम करतात, त्यांची मात्र तारांबळ उडाल्याचं चित्र आहे। छत्री जॅकेट जे खरं तर जून महिन्यात बाहेर पडतात ते मे महिन्यातच बाहेर पडणारे लोक जे आहेत ते आता त्यांच्या कामावर जाताना, कॉलेजला जाताना आपल्याला पाहायला मिळते। रेड अलर्ट जो राज्याला जरी दिलेला असला तरी पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट आहे आणि पुणे शहराला खरं तर येल्लो अलर्ट जो आहे तो पुणे वेधशाळेने दिलेला आहे। आणि नद्या ज्या आहेत पुण्यातल्या मुळामोठ्या ज्या आहेत त्यांची देखील पाणी पातळीत वाढ झाली असली तरी दुसऱ्या बाजूला धरण पाणलोट क्षेत्रात अजूनही तेवढा जसा पाऊस अपेक्षित आहे तो सध्या झालेला नाही। मात्र जून जुलै असे 2-3 महिने जे पावसाचे आहेत ते अजून काळ अवघा आहे, त्यामुळे मोठा पाऊस जो आहे तो पुणे शहरात आत्ता बरसतोय आणि असाच पाऊस पुढील 4 ते 5 दिवस राहील अशी शक्यता जी आहे ती हवामान विभागाने वर्तवल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। नक्कीच अक्षय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय पुण्यात देखील मुसळधार दाखल झालेला आहे आणि पुण्याची देखील परिस्थिती जी आहे मुसळधार पावसाची आहे। एकीकडे मुंबईत मात्र मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी पाणी साचलंय, प्रवाशांची गैरसोय होते आणि त्यातच आता पुण्यात देखील मुसळधार पावसाला